शेजवान चटणी. वा. नाव ऐकलं की जिभेला चव आठवते. झणझणीत, थोडीशी गोडसर आणि एकदम तोंडाला पाणी आणणारी. पण नेहमी आपण ती बाजारातूनच विकत घेतो, हो ना? पण ह्यावेळी मी ठरवलंय ही चव घरी बनवायची. कारण खरं सांगायचं तर घरी बनवलेलं काहीही वेगळंच असतं. त्याचा आनंद वेगळाच असतो. कारण त्यात असते आपली काळजी, आपली चव आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वास. बाजारातील शेजवान चटणी चमकदार दिसते, पॅकिंग भारी असतं, पण त्यात खरं काय असतं आपल्याला कधीच माहीत नसतं. रंग, प्रिझर्वेटिव्हज आणि अनेकदा ती आपल्या चवीनुसार लागतही नाही. पण घरी बनवलेली चटणी म्हणजे अगदी आपल्या हाताने निवडलेलं साहित्य. ताज्या लाल मिरच्या, भरपूर लसूण, थोडं आलं आणि घरचं बनवलेलं मसाल्याचं झणझणीत मिश्रण. काही वेळ गॅससमोर उभं राहून ती बनवावी तर लागते, पण त्यानंतर त्याचा जो आनंद असतो ना, तो कुठल्याच रेडीमेड बॉटलमध्ये मिळणार नाही. आणि ही चटणी म्हणजे फक्त स्वाद नव्हे, ती एक भावना आहे. संध्याकाळी मोमोज, चायनीज नूडल्स असो की पनीर रोल, शेजवान चटणीने प्रत्येक गोष्टीला एक विशेष चव येते. पण त्यापेक्षा खास काय असतं, की ती आपण आपल्या हाताने आपल्या लोकांसाठी प्रेमाने तयार केलेली आहे. एकदा करून तर बघा. घरचं बनवलेलं काहीही खूप विशेष असतं. चव ही तशीच येते, प्रेमाची, आपल्या स्वयंपाकघराची आणि अगदी मनापासूनची. तर तुम्ही पण ट्राय करा ही घरची शेजवान चटणी आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेन्शन नहीं लेने का, शेजवान चटनी खाने का. बाय.